नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत। तर नेहमीप्रमाणे आपण आजही आपल्या महत्त्वाच्या चालू घडामोडी व दिनविशेष घेऊन आलो आहोत। तर आज 15 जून 2025 या आजच्या दिवसाच्या काही चालू घडामोडी व दिनविशेष आज आपण घेऊन आलेले आहोत। तर या महत्त्वाच्या चालू घडामोडी व दिनविशेष अत्यंत UPSC MPSC सरळ सेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत। तरी आपण सर्वांनी या चालू घडामोडी पूर्णपणे पाहावेत आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करावे। तर आता आपण पहिल्या चालू घडामोडींना सुरू करूया। 15 जून 2025 चालू घडामोडी। तर सुरुवातीला आपण राष्ट्रीय घडामोडी पाहूया। तर त्यातील पहिले आहे भारत फ्रान्स शक्ती सैन्य अभ्यास 2025 संदर्भात आहे। त्या बाबतीत खाली संपूर्णपणे माहिती दिलेली आहे, ते आपण पाहूया। तर भारत आणि फ्रान्स या देशांदरम्यान शक्ती नावाचा द्विपक्षीय सैन्य अभ्यास दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो। 2025 मध्ये या अभ्यासाची 8वी आवृत्ती फ्रान्समध्ये 18 जून ते 1 जुलै या कालावधीत पार पडणार आहे। यामध्ये दोन्ही देशांचे सैन्य दल संयुक्त प्रशिक्षण, रणनैतिक कौशल्य आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी सराव करतात। तर ही शक्ती सैन्य अभ्यास हा दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो, जो भारत व फ्रान्स या 2 देशांमध्ये असतो। तर हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे, जो आता 2 वर्षांनी पुन्हा एकदा भारतात आलेला आहे। त्याची आत्ताची आवृत्ती ही 8वी आहे। तर दुसरे आहे विचार करणारा पहिला भारतीय उपग्रह। तर त्याबद्दल पहिला माहिती पाहूया। टेक मी टू स्पेस या हैदराबाद स्थित स्टार्टअपने भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह विकसित केला आहे। या उपग्रहात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली आहे। इस्रोच्या माध्यमातून सप्टेंबर 2025 मध्ये या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे। एक अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। तर तिसरे आहे DRDO प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत मिसाईल ETLDHCM ही दीर्घ पल्ल्याची मिसाईल DRDOने प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत विकसित केलेली आहे। या मिसाईलचा वेग ताशी 11,000 किलोमीटर इतका आहे। तर ही मिसाईल भारतीय संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे, हे महत्त्वाचे आहे। तर चौथे आहे वंदे भारत मेंटेनन्स डेपो, जो भारताचा पहिला वंदे भारत ट्रेनचा मेंटेनन्स डेपो जोधपूर राजस्थान येथे उभारण्यात येत आहे। यामुळे रेल्वे देखभालीसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध होणार आहेत। अशा प्रकारे ह्या पहिला वंदे भारत ट्रेन संदर्भात मेंटेनन्स डेपो पहिल्यांदा जोधपूर राजस्थानमध्ये सुरू करण्यात येत आहे। भविष्यात अन्यही शहरांमध्ये असे डेपो सरकार उभा करू शकते, जेणेकरून भारताला वंदे भारत ट्रेनला चालना मिळेल। या दृष्टीने हा एक महत्त्वाचे पाऊल आहे। तर 5वी आहे नागपूर हेलिकॉप्टर उत्पादन केंद्र। नागपूर येथे 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना उभारण्यात येणार आहे। मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागात सामंजस्य करार करण्यात आलेला आहे। या संदर्भात या कारखान्यामुळे नागपूरचे संरक्षण उत्पादन क्षेत्र अधिक बळकट होणार आहे। तर अशा प्रकारची 8,000 कोटी रुपयांची ही गुंतवणूक आहे फक्त हेलिकॉप्टर उत्पादन कारखान्याकरिता। तर 6वी आहे राष्ट्रपतींचे पहिली महिला ADC यशस्वी सोलंकी या पहिल्या महिला नौदल अधिकारी राष्ट्रपतींच्या ADC बनणार आहेत। हे एक महत्त्वाचे घडामोड आहे। यामुळे नौदलात महिलांना सहभाग आणि सन्मान
वाढणार आहे, म्हणजे वाढला आहेच. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आता अग्रेसर आहेत. तर राष्ट्रीय घडामोडीमध्ये 7वी आहे क्रोपिक मोबाईल ॲप. कृषी मंत्रालयाने क्रोपिक हे मोबाईल ॲप लॉन्च केलेले आहे. तर हे ॲप शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांबाबत मार्गदर्शन, रोप निवारण आणि सल्ला देणार आहे. म्हणजे ह्या ॲपद्वारे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अधिक योग्य पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने शेती करण्यास उपयोग होणार आहे. तर अशा प्रकारे राष्ट्रीय आपण घडामोडी पाहिल्या. त्यामध्ये अनेकदा आपण पाहिल्या की ज्या तंत्रज्ञानासंदर्भात होत्या त्याही तांत्रिक घडामोडी किंवा विज्ञान संदर्भात घडामोडी होत्या. चला तर पुढे आपण दुसऱ्या म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूया. त्यातील पहिली घडामोडी म्हणजे WNDC चॅलेंज. फ्रान्स आणि ब्राझील ह्या देशांनी मिळून WNDC नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रिब्युशन्स चॅलेंज कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये समुद्र व महासागर पर्यावरण संवर्धनास प्राधान्य देण्यात येत आहे. या संदर्भात म्हणजे समुद्र व महासागर पर्यावरण संवर्धनासंदर्भात हे चॅलेंज कार्यक्रम आहे. तर दुसरी आहे युनायटेड नेशन्स ओशियन कॉन्फरन्स 2025. तिसरी संयुक्त राष्ट्र महासागर परिषद फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत महासागर संवर्धन, प्रदूषण कमी करणे आणि टिकाऊ मासेमारी यावर चर्चा चालू आहे म्हणजे झाली आहे. तर तिसरं आहे ऑपरेशन रायझिंग लायन. इस्रायलने ऑपरेशन रायझिंग लायन नावाची कारवाई सुरू केली आहे. हे ऑपरेशन इस्रायलच्या अंतर्गत सुरक्षेसाठी राबवले आहे. सध्या इस्रायल आणि इराणचे जे युद्ध चालू आहे त्या संदर्भात असू शकते हे त्यांचे हे ऑपरेशन. चौथा आहे इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इलेक्ट्रोड इंटिग्रिटी. ही आंतरराष्ट्रीय परिषद स्वीडनमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये विद्युत संरचनेच्या गुणवत्तेवर चर्चा झालेली आहे. तर मगाशीच आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानासंदर्भात काही राष्ट्रीय घडामोडीमध्येच माहिती पाहिली, परंतु अजूनही काही त्या संदर्भात घडामोडी आहेत. तर स्वतंत्रपणे आपण ह्या पाहायच्या आहेत. त्यातील पहिले आहे DRDO प्रोजेक्ट विष्णू. प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत LETLDHCM मिसाईल मगाशीच जी माहिती पाहिली ती इथे दिलेली आहे. आता आपण पाहिलेले आहे. तर आपण पुढे आता क्रीडा घडामोडी पाहूया. डायरेक्टली मगाशी आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान हीच माहिती मागे पाहिलेली आहे या मिसाईल संदर्भात. तर चौथी चालू घडामोडी म्हणजे चौथी प्रकारामध्ये क्रीडा घडामोडी महत्त्वाच्या आहेत त्या आपण पाहूया. तर ते पहिले आहे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा. दक्षिण आफ्रिकेने अंतिम सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलियाचा पराभव करत हे विजेतेपद पटकावले आहे. ही स्पर्धा ICC अंतर्गत आयोजित करण्यात आली होती. तर तिसरी आहे तर 16 वर्षाखालील आशियाई लॉन टेनिस स्पर्धा. ही स्पर्धा जयपूर येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत आशियातील विविध खेळाडूंनी सहभाग घेतला. तर क्रीडा चालू घडामोडी पाहिल्यानंतर क्रीडा संदर्भात तर आता आपण साहित्य, कला आणि संस्कृती संदर्भात महत्त्वाच्या घडामोडी पाहूया. त्यातील पहिले आहे लोकार्नो फिल्म फेस्टिवल लेपर्ड अवॉर्ड. तर 78व्या लोकार्नो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये अलेक्झांडर पायने यांना प्रतिष्ठित लेपर्ड पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. हे महत्त्वाची घटना आहे, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर दुसरी आहे मँगो मॅन करीमुल्लाह खान. पद्मश्री पुरस्कार विजेते
कलीमुल्लाह खान यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या एका नव्या जातीला राजनाथ सिंह यांचे नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे कलीमुल्लाह खान यांना मँगो मॅन म्हणूनही ओळखले जाते, परंतु ज्यांनी जी नवीन आंब्याची जात शोधून काढलेली आहे, तर माजी राष्ट्रपती राजनाथ सिंह यांच्या नावाने हे नाव दिलेलं आहे. राजनाथ सिंह हे आपल्या देशाचे संरक्षण मंत्री आहेत BJP सरकारद्वारे. तर आता 6वी घडामोडीमध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडी पाहूया. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विद्यापीठ हब. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय विद्यापीठ हब नवी मुंबई येथे स्थापन केले जात आहे, हे लक्षात ठेवावे. यामुळे विदेशी विद्यापीठांना भारतात शाखा सुरू करता येणार आहेत. 6 मधीलच दुसरी घडामोडी आहे 4थे विश्व मराठी संमेलन. तर महाराष्ट्र सरकारतर्फे आयोजित हे संमेलन नाशिक येथे होणार आहे. यामध्ये मराठी भाषा, साहित्य, कला, उद्योग, परदेश, मराठींसाठी विशेष उपक्रम असणार आहेत. स्पेशली मराठी कार्यक्रम येथे आपले आयोजित असणार आहेत. तर तिसरे आहे युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी. भारतातील लखनौ शहराला युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी साठी नामांकन मिळालेलं आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. गॅस्ट्रोनॉमी म्हणजेच अन्न, संस्कृती आणि पाककला क्षेत्रातील शहरांचा सन्मान म्हणून हे नामांकन दिले जाते क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी. तर अशा प्रकारे आपण 15 जून 2025च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहिल्या. तर या चालू घडामोडींचे आपल्याला सराव प्रश्नपत्रिका किंवा PDF स्वरूपात जर आपल्याला ह्या चालू घडामोडी हव्या असतील तर आपण तुरंत स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करून घ्यावी, जेणेकरून आपल्याला सहज सराव प्रश्न दर महिन्याला आपल्या 5 सराव प्रश्नपत्रिका चालू घडामोडीवर आधारित असतात, त्याही आपल्याला दर महिन्याला मिळतील. याचा कालावधी 12 महिन्यापर्यंत आहे. तर बॅच मिळवण्यासाठी खालील नंबरवर मेसेज करा आणि ह्याची किंमत फक्त 29 रुपये आहे. चालू घडामोडी पाहिल्यानंतर आपण आता दिनविशेषकडे वळूया. तर 15 जून दिनविशेष महत्त्वाच्या घटना ज्या आहेत ते पहिल्या पाहूयात. 1869 महाराष्ट्रातील पहिला विधवा साजरा झाला. 2001 मध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी स्थापना केलेली आहे या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO याची. तर या 15 जूनचे महत्त्वाचे जन्मदिवसही आपण पाहूया. तर 1898 मध्ये पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपती तथा अण्णासाहेब खैर यांचा जन्म. 1907 मध्ये स्वातंत्र्य सैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते, समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे यांचा जन्म. 1937 मध्ये लोकपाल बिलासाठी आग्रह धरणारे समाजसेवक अण्णा हजारे यांचाही आज जन्मदिवस आहे. आता आपण 15 जून मधील मृत्यूदिवस पाहूया. येथे दोन्ही नोबेल पुरस्कार विजेते यांची हे दिलेले आहे मृत्यूदिवस ची माहिती दिलेली आहे. तर 1991 मध्ये सेंट ल्युनियन बार्डियन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार W. आर्थर लुईस यांचे निधन. 1971 मध्ये अमेरिकन बायोकेमिस्ट आणि विषाणूशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार विजेते वेंडेल मेरिडिथ स्टॅनली यांचे निधन. इथे जन्मतारखाही त्यांच्या दिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण आजच्या संपूर्ण चालू घडामोडी व दिनविशेष पाहिला. मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या चालू घडामोडी आपणास PDF स्वरूपात, मासिक स्वरूपात हव्या असतील किंवा या संदर्भात सराव प्रश्नपत्रिका हव्या असतील तर तुम्ही लगेच स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करा.
तर अशाच प्रकारच्या नोट्स मिळवण्यासाठी आताच आपल्या स्पर्धा परीक्षा डिजिटल श्रेणीला फॉलो किंवा सबस्क्राईब करा. धन्यवाद.